आहे ती नागरिकांची झालेली आहे आणि आता नागरिक जे आहेत आता गेटला ढकलण्याच्या भूमिकेमध्ये आहेत आणि गेट ढकलण्याचा प्रयत्न जो आहे तो या नागरिकांकडून होताना सध्या आपल्याला पाहायला मिळतोय। वरिष्ठ पोलीस अधिकारी आतमध्ये चर्चेकरता नागरिकांच्या चर्चेकरता त्या ठिकाणी आतमध्ये गेलेले आहेत, तरी मात्र ही संपूर्ण गर्दी जी आहे ती पोलिसांना आटोक्यात आणता येत नाही अशी परिस्थिती जी आहे ती इथे निर्माण झालेली असल्याचं पाहायला मिळतंय। एक मोठी गर्दी जवळपास 2,000 ते 3,000 जण जी आहेत ती आता या संपूर्ण गेटच्या बाहेर आहेत आणि गेटच्या आतमध्ये वरळी डोमची अवस्था अशी आहे की संपूर्ण वरळी डोम जे आहे ते खचाखच भरलेलं आहे। गर्दी झालेली आहे। गेटमधून आत येण्याचा प्रयत्न या कार्यकर्त्यांकडून केला जातोय। आमच्या हातात पास आहेत, आम्हाला सोडा असा आग्रह या कार्यकर्त्यांनी धरलाय, तर पोलीस मात्र या सगळ्यांची समजूत या ठिकाणी काढत आहेत। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी आता लोकांमध्ये पोहोचलेले आहेत, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न या पोलीस अधिकाऱ्यांकडून केला जातोय। वरळी डोमच्या परिसरामध्ये हे सगळे जे रस्ते आहेत त्याचे गर्दीने फुरून गेले, तसंच गेटच्या बाहेर प्रचंड गर्दी झाली आहे आणि प्रत्येकालाच आत जायचंय, मात्र वरळी डोम पूर्णतः खचाखच भरलेला आहे। लांबून लोक या ठिकाणी आलेत, पुणे रायगडवरून, भीमाशंकरवरून, पुण्यावरून, नाशिकवरून लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना सगळ्यांनाच आत उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांना ऐकायचं आहे, मात्र या कार्यकर्त्यांना इथेच अडवण्यात आलेलं आहे। गेट बंद आहे, गेट उघडण्याची विनंती या ठिकाणी केली जाते। प्रवेशद्वारावर तोफा गर्दी झालेली इथे पाहायला मिळत आहे। कुणाच्या बापाची मुंबई एमपी साहेबांची नाही, कुणाच्या बापाची झालेली आहे। गेटमधून आत जाण्याचा लोकांचा प्रयत्न आहे। अक्षरशः वरळी डोम सभागृह हे खचाखच भरलेलं आहे। आसन व्यवस्था साधारणपणे 8 ते 10,000 इतकी आहे, तर त्याच्यापेक्षा दुपटीनं बाहेर लोक जमा झालेले आहेत। राज्याच्या कानाकोपऱ्यातून दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते हे वरळी डोम सभागृहामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, मात्र इतकी प्रचंड गर्दी आहे आणि ही गर्दी रोखणं आता पोलिसांसमोरचं मोठं आव्हान बनलंय। उद्धव ठाकरे